नमस्कार श्रोतेहो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. याआधी आपण बारी ही कादंबरी वाचली होती. ही कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिलेली होती. ती कादंबरी मी वाचलेली असताना तुम्हाला त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा ती कादंबरी तुम्हाला खूप आवडली असेल तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि माझ्या माऊली कथाकथन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि इतरांनाही करायला सांगू शकता. आता आपण एक नवीन कादंबरी वाचणार आहोत. ही कादंबरी म्हणजे मैना. ही कादंबरी देवदत्त पाटील यांनी लिहिलेली आहे. चला तर मग चालू करूया. कादंबरी मैना. ऐन उन्हाचा वैशाखी महिना. रणरणत्या भयान उन्हानं अवघी सृष्टी निपचित पडलेली. झाडं झुडपं मेल्यागत मान टाकून निश्चल. पाखरंही कुठं गप्प गुडूप. वातावरण तप्त शांत. त्या नीरवतेला ओलावणारा खळखळाटी नाद दरडीवर दाट झाडी असलेल्या ओढ्याच्या उथळ पात्रातून वाहतोय. मैना काठावरच्या उभट खडबडीत खडकावर बसली. दरडीवरच्या गर्द झाडांनी तिच्यावर सावली धरली. तिनं परकर गुडघ्यापर्यंत वर ओढून घेतलाय आणि पाय पाण्यात सोडलेत. खडका पायाशी कमरे एवढे खोल पाणी. त्यात प्रवाहाची एक धार खळाळत पडत असलेली. हा ओढा मंगोबाच्या डोंगरातून खाली आलेला. त्याला बारामाही जिवंत पाणी. लहान सहान डोहाडबक्यात कायमचे पाणी असल्याने त्यात मासे, खेकडे, बेडकं अशा जलचरांचा वावर. मैनेच्या निर्मळ लालसर पायतळ्यांना मासे नाजूक चावे घेत आणि तिला गुदगुल्यांची गंमत अनुभवायला मिळे. खूप मासे पायाभोवती गोळा झाले की निश्चल पाय ती एकदम हलवी. मासे सुळसुळत पळून जात. थोड्या वेळाने परत जमत. पायाभोवती गिरट्या घालत मैना या खेळात तल्लीन झाली होती. जवळच्या झाडीतून एका पक्षाने शीळ घातली आणि ती किंचितशी दचकली. ती आवाजाच्या रोखाने पाहू लागली. करंजीच्या गर्द हिरव्या पानांच्या गर्दीत कुठला रानपक्षी लपून बसला होता कोणास ठाऊक. तिनं नजरेनं चाचपणी केली, पण तो खट्याळ पक्षी तिच्या दृष्टीला पडला नाही. काही क्षण तो स्तब्ध. परत त्याने एक सुरेल शीळ घुमवली. तो लबाड पक्षी आपल्या डोळ्यांना सापडायचा नाही म्हणून मैनेनं त्या जाळीतला त्याचा शोध थांबवला. इतक्यात पुढच्या डबक्यात अतिशय वेगाने दगड पडल्यासारखं झालं आणि डोळ्याची पापणी लवण्याआधी तो मुठी एवढा पक्षी वर उडाला. खंड्याच तो. त्यानं मासा अचूक टिपला होता. चोचीत मासा पकडून तो जवळच्या झाडात शिरताना मैनेला दिसला. जवळच्या झाडीतला पक्षी मात्र शीळ पुन्हा पुन्हा घालू लागला. मैनेची तंद्री मोडली. तिनं प्रवाहाच्या खालच्या बाजूला बघितलं. 2 कासऱ्याच्या अंतरावर पाण्यातून वर आलेली फताडी शिंग आणि काळं लांबट तोंड दिसलं. सोनी निवांत पाण्यात बसली होती. तिच्या पाठीवर 2 पाखरं खडकावर बसावं तसं निर्भयपणे बसून होती. सोनी एकलीच आणि रेडकू. मैनेनं पाण्यातनं पाय उचलले. ती उठली. उभे राहून दोन्ही काठ डोळ्यांनी तपासत रेडकू शोधू लागली. कुठं गेली ही दोडकी गाय? मैनेनं बाजूला पडलेलं सरपण तोडण्यासाठी आणलेली कुऱ्हाड उचलून घेतली. पायात चेपल्या सरकावल्या. ती म्हशीच्या दिशेनं लगा चालू लागली. प्रवाहाच्या काठाकाठानं खडका वाळूतनं ती उड्या मारत चालल्यासारखं भराभर पुढे जात होती. जाता जाता दोन्ही काठच्या झाडीत रेडकू कुठे दिसते का याचा ती शोध घेत होती. शिवा जाळण्यासाठी लाकूड आढळतो का इकडेही तिचं लक्ष होतं. काही पावलांवरच ती थांबली. थांबावंच लागलं तिला. अर्ध्या 1 कासऱ्यावर खडकावर 2 माकडिणी खुशाल बसलेल्या. 2 इवलीशी पिल्लं पळापळीने धरपकडीनं खेळत असलेली. कोलांटी उड्या मारतेली. एकमेकाची शेपटी पकडतेली. मैनेला बघून ती बिचकली, बावरली. धावत जाऊन ती आपापल्या आईच्या छातीला चिकटली. भयभीत होऊन एकदा तिच्याकडे एकदा आईकडे टकमका बघू लागली.
दरडीवर वेडवाकडं वाढलेलं मोठं उंबराचं झाड, त्याला फांदी फांदीला उंबराच्या फळांचे घोसच्या घोस उलगडलेले, काही हिरवट, बरीच पिकून लालसर मळकट झालेली. झाडावर 8-10 माकडांचा घोळका हुंबरावर ताव मारत बसलेला, खाली हुंबराचा सडा पडलेला, पिकल्या फळांचा उग्र दर्प पसरलेला, 3 माकडं पडलेली हुंबरं वेचून खात असलेली, महाकाय उग्र मुद्रेचा हुप्प्या एका दगडावर ढुंगण टेकून बसलेला. मैनेला बघून काही माकडांनी खाणं थांबवलं. हुप्प्या तिच्याकडे रोखून बघत होता. तिची मोठी पंचायतच झाली. खडकावर बसलेल्या माकडीने जागेवरनं हलेनात. त्यांना ओलांडून कसं जायचं? मैनेनं हातातली कुऱ्हाड उंचावून हलवली, त्यांच्या अंगावर फेकल्यासारखं केलं. हुप्प्या चिडला, दात विचकून एकदम पुढे आल्याचा आविर्भाव केला. मैनेला घाबरवलं. तिला तो अनुभव नवा नव्हता. इकडच्या बाजूला काळतोंड्या माकडांचा कायमचा वावर होताच, पण ती आज एकटीच असल्यानं पेचात पडली होती. माकडांची संख्या मोठी, त्यात तो भयंकर उग्र प्रकृती हुप्प्या. ती धीटपणे जागेवरच उभी होती. आता माकडीने धिटाई दाखवायला तयार झाल्या. एक माकडीन दात विचकत 2 उड्या मारत पुढे आली, पण काही पावलांवरच थांबली. हुप्प्याही उठून उभा राहिला. त्यानं शेवटी उंचावून त्याची कमान केली. मग मागच्या 2 पायांवर उभं राहून तो उजव्या हातानं बगलेत खाजवू लागला. मग उड्या मारीत तो दरड उतरला. आपल्या कुटुंबियांच्या मदतीला धावून आला. खडकावर दुसऱ्या माकडिणीच्या शेजारी त्यानं बैठक मारली. मैनेनं कुऱ्हाड खांद्यावर घेतली. तिनं विचार केला, ह्या माकडांची कळ काढायला नको, ओढ्याच्या दुसऱ्या काठानं पुढे जावं. ती ओढ्यातल्या प्रवाहाकडे वळली. तिनं एक पाऊल पुढे टाकलं, मात्र धपकन आवाज आला. कुणीतरी पाठीमागून झेपवून आलं होतं. ती दचकली. काळजात धस्स झालं, पण ती गळाटली नाही. कुऱ्हाड उगारून ती गरकन वळणार तोच पाठीशी कुणी आलं आणि तिचे डोळे दोन्ही हातांच्या ओंजळीत घट्ट बंद केले. एकदम गपकन. ते हात माकडाचे नक्कीच नव्हते. मैनेनं कुऱ्हाड खाली टाकली आणि दोन्ही हातांनी डोळ्यावरल्या हातांचे मनगट तिने पकडले. ते बळकट चिवट हात, त्यांचा स्पर्श तिनं ओळखला. किशा, सोड भाड्या, अरे सोड की. ती हात फासटून दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. किशा, चावट भाड्या, मी वळखलंय तुला कवाच, सोड. ती धडपडू लागली. मग तिनं हासडून हात दूर केले आणि त्याला मागं ढकललं. भ्याली का नाही मैने, तो हसत बोलला. त्याने केवळ लंगोटी लावलेली. ओलं अंग, पिळदार शरीर, तजेलदार सावळी कांती, उंच शेलाटा बांधा, कोवळं वय पण काटक शरीर. तिच्याच वयाचा पोरगा, तिचा मैतरच तो. चल हट माकडा, मी अशी घाबरते वय, भ्या दाव जा त्या माकडीनीला. तू बी माकडीनच की. ती बघ तुझी बायकू, मैना हसत जवळ बसलेल्या माकडीनीकडे निर्देश करीत म्हणाली. आणि ते तुझं पोर बघ कसं तुझ्याकडे टकामका बघते. मी माकड? किशाच्या अंगात माकड संचारलं. तो पाय वाकडं करून माकडासारखा उभा राहिला. त्यानं उजवी काख वर केली, बगलेत खाजवलं. मग उडी घेऊन तो हुप्प करून माकडीणीवर वस्कन धावला. माकडीन घाबरून दरडीवर पळाली. हुप्प्या आणि दुसरी माकडीनही 2 झेपेतच दरडीवर गेले. हुप्प! किशा माकड मैनेच्या अंगावर धावून आलं. त्यानं दात विचकले, मुद्रा भयंकर उग्र केली, येडवान दाखवलं. ए माकडीच्या काळतोंड्या, गाप आता, नाहीतर तू खरंच माकड आहेस म्हणून त्या माकडीनी मागं लागशील बघ तुझ्या. मैना खदखदून हसू लागली. आयला तुझ्या, मी काळतोंड्या होय ग नकटे. बघ हं किशा, मला नकटी म्हटलास तर कुऱ्हाडीनं नाकच उडवीन तुझं. ए किशा, मैने, या की इकडं. वरतीकडनं हाक आली. आलो रे लचाकण्या, किशानं मोठ्या आवाजात सांगितलं. ए मैने, चल, गोंद्या बलिवतोय तिकडं. अरे पर किशा, माझं रेडकू कुठं दिसना नव्हं का? चल बघू, तुझा पल्याडच्या झाडात, मी इकडं बघते. किशा ओढ्याच्या पात्रातनं पलीकडं गेला.
दोघंही दोन्ही दरडीवर चढून काठच्या झुडपातनं रेडकू शोधू लागले. मैने, किशाची हाक आली. काय र, सापडली का? हाय हाय नव, हितच हाय. जाती या कुठं? मैना म्हशीकडे परतली. किशा रेडकू हाकली ती दरड उतरून खाली आली. वरत्या अंगाला जायचं म्हसोबाजवळ, किशानं सांगितलं. ए सोने, उठ उठ की सोने. मैना दगड गोटे मारून म्हशीला पाण्यातनं उठवू लागली. सोनीला त्या गार पाण्याचं आरामसुख सोडवत नव्हतं. मग किशा पाण्यात उतरला. हातातनंच म्हशीच्या पाठीवर त्यानं रट्ट हाणून ढकलून उठविलं. सोनी नाखुशीनंच पाण्याबाहेर आली. म्हशीला रेडक्याला हाकलत ते प्रवाहाच्या वरच्या दिशेनं चाललेले. वळणापलीकडे म्हसोबाचा खडक होता. त्याला पाण्याचा मोठा डोह. त्यात शिव्या, गोंद्या आणि बरीच गुरं डुंबत होते. शिव्या म्हशीच्या पाठीवर स्वार झाला, तर गोंद्या रेडीला पाण्यात ढकलून तिला पोहायला लावत होता. किशानंही डोहात उडी घेतली. तो आपल्या गाईजवळ गेला. तिचं अंग धुवू लागला. मैनेची सोनीही पाण्यात पडली. मैना पोरांचं हुंदडणं डुंबणं बघत काठाला आंब्याच्या सावलीला बसली. अरे फुरक की आता, आंघोळ तुमची किती करतायसा? मैनेनं ओरडून सांगितलं. थोड्या वेळानं उजवा पाय आखूड असल्यानं लचकत चालणारा लचकण्या गोंद्या पाण्याबाहेर आला. मग काळ्या मान्याचा हडकुड्या शिव्या खडकावर चढला. किशा अजूनही पाण्यातच होता. तो पाण्यात मांडी बांधून केवळ हातानं वल्हवत पोहण्याचा सराव करीत होता. ए किशा, आता येतोस का घेऊ दगड? मैना कातवरली. तसं मग किशा पाण्याबाहेर आला. केवळ कमरेला कोरडे कपडे घालून सगळे आंब्याखाली आले. आंब्याच्या बेचक्यातनं त्यांनी दुपारीची गठोळी बाहेर काढली. मैनेनं फडक्याची गाठ सोडली. तिच्या आजीनं 2 भाकऱ्या, तूर डाळीची उसळ, कैरीचं लोणचं, मिरच्याचा खरडा, कांदा, शेंगा असं बांधून दिलं होतं. दही नाही आणली तू? किशानं विचारलं. नाही, रातीला मांजर प्यालं नवं का दूध? आजी आंधळी आणि मांजर बेरकी, मैनेनं सांगितलं. ह्यातलं घे, म्हणत किशानं आपल्या जर्मन डब्यातलं थोडं दही तिच्या उसळीत ओतलं. तुला खरडा घे, मैनेनं त्याच्या दह्यात खरडा घातला. मग इतरांशी बरीच देवाणघेवाण झाली. जेवण सुरू झालं तसं गप्पांनाही रंग चढला. एवढा उन्हाचा कार, भयान अघोरी आगधगीचं ऊन रणरणतेलं, पण त्या पोरांना त्याचं भानच नव्हतं. त्यांचे जित्रा पाण्यात होते आणि ते सावलीत रमत गमत जेवत होते. एकलीच वड्यात एवढं लांब कशाला गेलती ग मैने? गोंद्यानं विचारलं. एकलीच म्हणजे मला कशाचं भ्यार? तुला ठाव नाही वाटतं, परवा खंड्या लवाऱ्यानं वाघ बघितला ह्या बाजूला, गोंद्यानं सांगितलं. वाघ काय करतोय मला? कुऱ्हाडीनं मुंडकच उडवीन की एका पेट्टात. माकड्यासने भिवून पळत होतीस आणि वाघाचं मुंडकं उडवत्या म्हण, किशानं खिजवलं. बघायचं आहे का तुला? चल डाव वाघ. नाही त्या कुऱ्हाडीनं त्याचं टक्कुरं फोडलं तर नावाची मैना नवं मी, ती आव्हानात्मक आवाजात बोलली. फोडशील बाई फोडशील, तुझा काय नेम? तू आगिनीची धार काढशील, वाघाला दावं लावशील, आता तुकडा खा गुमान, बोलून दमली असशील. आपण डोंगरात नेऊया ढोरं, शिव्यानं मध्येच सुचवलं. जरा ऊन खाली झाल्यावर जाऊया की, गोंद्या म्हणाला. खरंच जाऊया. वड्यात काही सरपण नाही मिळालं. डोंगरात मिळेल लाकूड फाटा. घरातलं जळान कवाच संपले नवं, आज न्याया पाहिजे काहीतरी, मैनेनं सांगितलं. पर त्या वाघाचं काय करायचं? किशानं विचारलं. कुठला वाघ आणि शिव घेऊन बसलायस? त्यो भाड्या खंड्या कवा जन्मात खरं बोलला होता वय तो? मी तर करवंद आणणार हाय, लई पिकल्यात. गप्पा गोष्टीत खाणं सरलं. सगळे ओढ्यात गेले. पाणी पिऊन घेतलं. जित्रा पाण्यातनं काढून काठावर आणले. काही गुरं झाडाच्या सावलीत रमंत करीत बसावली होती. काही सावली धरून चरू लागली. काही मान टाकून निवांत बसून राहिली. दूर माळावर मृगजळाच्या लाटा उसळत होत्या. त्या रखरखत्या उन्हात एक माणूस कुठं माळ रानात ओढ्याकाठच्या काळ्या वावरात दिसत नव्हता. पोरं परत आंब्याखाली जमली होती. आपण सूरपारंब्यानं खेळूया का? शिव्यानं सुचवलं. नग,
किशा, तू पावा वाजीव र. मैना कपाळावरच्या झिंज्या हातानं वर सारीत बोलली. वय वय किशा, वाजीव र. गोंद्यालाही मैनेची सूचना पसंत पडली होती. किशानं पोत्याच्या खोळीतनं पावा काढला, तोंडात धरला. त्यानं एक हळूवार लकेर काढली. त्याची बोटं सराईतपणे नाचू लागली. मधुर सुरांचा झरा पाव्यातून उतरू लागला. त्यानं आसमंत भारून टाकलं. पोरं कान देऊन पावा ऐकू लागली. मैना आंब्याच्या बुडख्याला पाठ देऊन बसली होती. गुडघ्यावर हाताचे कोपरे टेकून हनुवटीला मुठींचा आधार देऊन ती पुढं रेलून किशाकडे पाहत पाव्यातलं गाणं ऐकत होती. त्याचं पावा वाजवणं तिला भारी आवडायचं. ती त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करून वाजवायला लावायची. किशा पावा वाजवण्यात पटाईत. त्यानं ती कला बापापासून आत्मसात केली होती. त्याचा बाप गावडीतला मोठा संगीतकारच. तो भजन गायचा, तबला, सूरपेटी वाजवायचा. शहनाई तर खूपच छान वाजवायचा. बापू शेलारला तो एकच नाद होता. तरुण वयात तो त्या नादापायी कुठे कुठे एका नाटक मंडळीबरोबर देशभर भ्रमंती करून आला होता. त्या भागात संगीताशी संबंधित कुणाचाही कार्यक्रम असला तर त्याच्या सहभागाशिवाय तो पार पडत नसे. भजन, कीर्तन, तमाशा, नाटक यातला तो दर्दी होता. ह्या नादानंच तो दरिद्री झाला होता. त्याला इतर कामं फारशी जमत नव्हती. त्यांची बरीच रानं भावकीनं बळकावली होती. त्या कर्जे खटले चालू होते. पण बापू गाण्या बजावण्याच्या नादात तिकडं फारसं लक्ष द्यायचा नाही. त्या छंदातून 2 पैसे मिळत त्यावरच तो कसाबसा उदरनिर्वाह भागवायचा. त्यामुळेच किशाला राकोळीचं काम करायला लागायचं. घरच्या गुरांबरोबर इतरांचीही काही ढोरं तो चरायला आणायचा. गुरामागनं हिंडताना पावा वाजवायचा, गाणी गायचा. किशा बालपणापासून मैनेचा मैत्र. दोघांची घरं एका चाळीत, दोघं एकाच वयाची. एकत्र खेळत बागडतच ते वाढलेले. ते भांडायचे, तंटायचे, रुसायचे, फुगायचे, गट्टीफू करायचे. पण घडीभर एकमेकांशिवाय त्यांना करमायचं नाही, गमायचं नाही. हसवणं, रुसणं, रागावणं घडीभराचं. मैत्री निरंतराची. दोघं बरोबरीनं ढोरं चरायला न्यायचे, रानावनात हिंडायचे, नाना खेळ खेळायचे, रानमेवा खायचे, एकमेकांना द्यायचे. असा एकमेकांवर त्यांचा भारी जीव. त्यातनं किशाच्या पाव्यानं मैनेवर मोहिनी घातलेली. किशाचा पावा घुमत होता. निशब्द रानावनातून सुरेल सूर लहरत होते. उन्हाचा ताव त्या पोरांना जाणवतच नव्हता. ते निर्वाण होऊन पाव्याच्या मधुर सुरात न्हात होते. उन्हाचा ताव कमी झाला तसं गुराखी पोरांनी जित्राभर डोंगराकडे वळवली. गुरं ओढ्या काठानं वावर बांधानं पुढं सरकू लागली. डोंगर पायथ्याशी आली. थोड्याच अंतरावर मैनेच्या बापाचा, धना हवालदाराचा, सरकारनं मिलिटरीतल्या सेवेबद्दल दिलेला 5 एकर माळ रानाचा डाग होता. धनानं त्या जमिनीभोवती दगडगुंडा बांध घातले होते. पण तिथं फारसं काही पिकत नसल्यानं त्या रानाकडं त्यानं दुर्लक्ष केलं. वर्षाला थोड्या भुईमुगाच्या शेंगा, थोडी बाजरी अशी पिकं यायची. त्यावरच तो निवृत्त झाल्यानं 200-250 रुपये पेन्शन यायचं. गावंदरीच्या 3 एकर काळ्या रानात चांगलं पीक यायचं. एवढ्या उत्पन्नावर प्रपंचाचा गाडा ढकलत यायचा. माळ शेतावरनं गुरं डोंगरात शिरली. पोरंही पायवाटांनी वर गेली. झाडाझुडपातून भटकू लागली. मैना लाकूड फाटा गोळा करू लागली. करवंदीच्या जाळीतून करवंद वेचून परकराच्या ओच्यात गोळा करू लागली. किशाची राकोळीची बरीच गुरं सांभाळावी लागत. त्यामुळे तो मण्यापासून थोडे दूर गेला होता. गोंद्या आणि शिव्याही झुडप्यातनं भटकत होते. मैनेनं सरपणाचा भारा बांधला. तिची म्हैस ओढ्याचा उगम ज्या डोंगर खबदाडीतून जात होता तिकडे गेली होती. मैनाही तिच्या पाठीवर होतीच. त्या झऱ्याजवळ झाडीची दाट गर्दी होती. मैना तिथं पोहोचली. काळ्या दगडातून पाण्याचा लोट उकळ्या फुटल्यागत खालून वर उठत होता. तिथं जलाशय निर्माण झालं होतं. सोनी त्यात उतरली आणि बसली. रेडी काठाला उभी होती. मैना एका खडकावर चढली, पाण्याजवळ गेली आणि हातपाय तोंड धुवून घेऊ लागली. आता घरी परतण्याची वेळ झाली होती. दिवस डोंगराआड गेला होता आणि डोंगराच्या सावलीनं दूरवरची रानं पोटात घेतली होती. ती वाढतच जात होती. जवळच्या झुडपात खसपसल्यासारखं झालं.
जाळीतनं 2 पक्षी कर्कश किंचाळत बाहेर पडले. मैना दचकली. तिला वाटलं तिच्या सोबत आलेल्या पोरांच्या गुरांपैकी असेल एखादं. तिनं हाक दिली, किशा, गोंद्या. कुणी ओ दिली नाही. खसपसही शांत. कसलीच हालचाल नाही, म्हणजे काही नव्हतंच. पाखरं ओगीच भ्याली वाटतं. मैना काळ्या खडकावर टाचा घासू लागली. तिला वाटलं आता निघावंच. तिनं कुऱ्हाड उचलून घेतली. सोनीला ती पाण्याबाहेर हाकलणार तोच तिच्या लक्षात आलं की म्हैस वरच्या बाजूच्या जाळीकडे टक लावून बघते आहे. मैनेने तिकडे नजर वळवली. तिला तिथे काही दिसलं नाही. पण मग सोनी एकदम पाण्याबाहेर धावत आली. ती उधळली. तिनं रेडीला ढोसललं. ती झाडाझुडपातनं आडवं तिडवं पायथ्याकडे उतारावरून पळू लागली. रेडकू तिच्या मागं होतंच. मैनाही घामाघूम झाली होती. मैना घाईनं सरपणाचा भारा होता तिथं गेली. भारा उचलून घेण्यापूर्वी ती म्हैस पळत गेली त्या दिशेनं तिनं बघितलं तर त्याच बाजूला एक बिबट्या झुडपावरून झेप घेत पुढे गेलेला दिसला. मैनेच्या पोटात भीतीचा गोळा फिरला. तिनं भारा तिथेच सोडला आणि ती किशा, गोंद्या, किशा अशा हाका देत उतारावरून पायथ्याकडे धावू लागली. त्यात एका काटेरी जाळीला परकर अडकून ती धाड दिशी पडली. ती परत उठली. पायातल्या चपल्या टाकून धावू लागली. एवढ्यात पायथ्याखाली माळावरून गुरं उधळलेली आणि तुफान धावताना दिसली. मैने अशी किशानं दिलेली हाळी तिच्या कानावर आली. त्यांच्या हाकेचा परिणाम एवढाच झाला की बिबट्या मैनेच्या रेडीचा पाठलाग सोडून कुठेतरी लपला. एका झुडपाजवळ किशा पळून येताना दिसला. वाघ, ती ढापा टाकत कसंबसं बोलली. मी बघितला की. चल लवकर. ढोरं पळाली माळावर. अरे पर चिपल्या, जळणाचा भारा टाकून आले की मी. कुठं? त्या तकडं. चल घेऊन येऊ. अरे पर त्यो वाघ. आपण दोघं हाय. चल. मग पळतच दोघंही परत मागे गेले. चपल्या घेतल्या. किशानं सरपणाचा भारा आपल्या खांद्यावर घेतला. परत ते धावत डोंगर उतरू लागले. मैना पुढं पळत होती. किशा मुद्दामच तिच्या पाठीवर होता आणि किशाच्या अंगावर प्रचंड वजनाचं धूळ कोसळलं. तो ओरडला. मैना झटकन मागे वळली तर किशावर बिबट्याची झेप पडलेली. पण त्याच्या खांद्यावरच्या सरपणानं त्याची मान वाचवली होती. बिबट्याच्या तावडीतून तो झटकन बाजूला झाला होता. बिबट्याही परत उठून पुढे येतोच तोच मैनेने कुऱ्हाड परजवत त्याच्यावर चाल केली आणि बिबट्या 2 पावलं मागं सरकला. ती गरगरा कुऱ्हाड फिरवत होती. किशानंही धाडस बांधलं. त्यानं सरपणाच्या भाऱ्यातून मोठं लाकूड हिसडून काढलं आणि तोही पुढे झाला. एवढ्यात किशा, मैने अशा गोंद्याच्या आणि शिव्याच्या हाका येऊ लागल्या. तसं बिबट्यानं माघार घेतली आणि तो 2-4 झेपात झाडीत आसऱ्याला गेला. दिसेनासा झाला. आईला, मेलोच होतो बघ. ह्या जळणाच्या भाऱ्यामुळं त्याची पकड बसली नाही माझ्यावर. किशा परत भारा उचलून घेत बोलला. माझं रेडकू खाल्लं असता भाड्यानं, मैना म्हणाली. म्हणजे माझ्या परीस तुला तुझ्या रेडीची काळजी, किशा बोलला. तसं मैना हसली. चल शाना आहेस, नाहीतर येईल तो वाघोबा परत. दोघं झपाट्यानं डोंगर उतरू लागले. थोड्या अंतरावर गोंद्या आणि शिव्या भेटले. बिबट्याविषयी बोलत ते भराभर पायथ्याशी आले. माळ रानावरून चालू लागले. जनावरं गावाच्या दिशेनं दूर गेली होती. तरी मी सांगित होतो वाघ आहे, खंड्यानं बघितलंय म्हणून, गोंद्या बोलला. मी बी सांगित होतो त्याचं मुंडकं उडवीन म्हणून, पर त्यो गेला नव्ह पळून, मैना म्हणाली. तिनं किशा संगट कुस्ती धरली. त्याला भलपाटलं तर पर मी कुऱ्हाड घेऊन गेले त्याच्या अंगावर. ती आपला पराक्रम सांगू लागली. पुरं आता, मोठी भात धरीनच तू, किशा उद्गारला. हायच मी भात धरीन. शिव्या पुढं पळत गेला आणि त्यानं पांदीजवळ गुरं अडवून धरली. थोड्या वेळानं बाकीचे तिथे पोहोचले. मैनेनं सोनीच्या पाठीवर लाकूड फाट्याचा भारा ठेवला आणि ती म्हशीवर स्वार झाली. गुरं गावडीच्या वेशीत शिरली तेव्हा दिवस बुडाला होता आणि दिवे लागणीची वेळ झाली होती. मैना ही कादंबरी कशी वाटते हे मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या माऊली कथाकथन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.